रस्ते, गटर, पाणी, स्ट्रीट लाईट हे सगळ्यांचेच विषय आहेत. ज्या भागात जाईल त्या भागात तुम्हाला हेच विषय मिळणार आहेत. ते सोडून आज स्मार्ट सिटी करणे, कोल्हापूरला स्मार्ट सिटी करणे, युवकांसाठी रोजगार निर्मिती करणे, महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे. आज बंटी पाटील साहेबांनी जो आज जाईल त्या ठिकाणी लोक काँग्रेसला मतदान करणार, भरघोस मतांनी काँग्रेसला निवडून देणार, अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीस मतदान होणार आहे आणि या काही दिवसांमध्ये आपण बघतोय शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुरळा उडलेला आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत प्रभाग 18 मधील काँग्रेसचे उमेदवार सर्जेराव साळुंखे साहेब. सर नमस्कार, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. निवडणुकी दरम्यान आपलं प्रभागामध्ये फिरणं होतंय, एकंदरीत कसा प्रतिसाद लाभतोय, काय सांगाल? लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. जाईल त्या ठिकाणी लोक काँग्रेसला मतदान करणार, काँग्रेसबरोबर आम्ही राहणार, काँग्रेसला पाठिंबा देणार आणि भरघोस मतांनी काँग्रेसला निवडून देणार, अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. काय या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर लोक म्हणतात पलीकडच्या बाजूला खिचडी झालेली आहे, ह्या बाजूला सर्व उमेदवार एकसारखे आहेत आणि सर्व निष्कलंक आहेत, त्यामुळं लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. नक्कीच. काय सांगाल या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले व्हिजन काय असणार? रस्ते, गटर, पाणी, स्ट्रीट लाईट हे सगळ्यांचेच विषय आहेत. ज्या भागात जाईल त्या भागात तुम्हाला हेच विषय मिळणार आहेत. ते सोडून आज स्मार्ट सिटी करणे, कोल्हापूरला स्मार्ट सिटी करणे, युवकांसाठी रोजगार निर्मिती करणे, महिलांसाठी रोजगार निर्मिती करणे. आज बंटी पाटील साहेबांनी जो आज जाहीरनामा जाहीर केला त्यात साहेबांनी दिलेलं आहे पिंक बस, महिलांसाठी सबलीकरणासाठी उद्योग, ह्या पद्धतीचे नवीन काहीतरी प्रोजेक्ट आणून कोल्हापूरसाठी स्मार्ट सिटीसाठी जे काही करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नक्कीच. आज काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध होतोय, याबद्दल काय सांगाल? खरोखरच साहेबांनी लोकांच्यात जाऊन प्रत्येक कोपऱ्याला जाऊन सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रत्येक कोपऱ्याला जाऊन साहेबांनी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या की बाबा शहरासाठी काय लागणार आहे आपल्याला, आणि ते सगळा त्याचा अभ्यास करून साहेबांनी त्याचे आज जाहीरनामा तयार केलेला आहे. प्रभागातील मतदारांना काय आवाहन करावं? प्रभागातील मतदारांना काँग्रेसला मतदान करा, 15 तारखेला काँग्रेसला मतदान करून बहुमत द्या आणि आमचे हात बळकट करा, एवढंच मी सांगतो. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 18 मधील काँग्रेसचे उमेदवार सर्जेराव साळुंखे साहेब यांच्याशी संवाद साधला. त्यांचे कोल्हापूर स्मार्ट सिटी करण्यासंदर्भात असणारे व्हिजन आपण सविस्तरपणे जाणून घेतले. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. केके न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.